नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत देवदर्शनासाठी दिघत या गावामध्ये. दिघत या गावामध्ये भैरोबा देवस्थान आहे. खूप मोठं देवस्थान आहे आणि खासियत म्हणजे धरणाच्या कडेला बसलेलं आहे आणि खूप भारी मंदिर आहे. तर आज पप्पा, मी आणि भाऊ आपण जाणार आहोत तिकडं. तर मग आता येईलच भाऊ गाडी घेऊन, आपण निघूयात. तर भाऊ आता आले, आपण निघूयात देवाकडे जाण्यासाठी. तर आपण पोचलोय मंदिराकडं. आता जाऊयात खाली पाणी आणायला. तर आता चाललोय आपण धरणाकडं. खाली धरण आहे, पाहू शकता. भाऊ चाललाय पुढं. यायला खूप खास रस्ता होता, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं. तो आरती रोडमध्ये आपण सिद्धेश्वराकडे गेलो होतो तेव्हा शॉर्टमध्ये. हे बघा, हे धरणाचं पाणी आणि ते वरती मंदिर. कडेला एकदम गढूळ पाणी आहे, पुढं स्वच्छ पाणी आहे जरा. हे जे गाव आहे पहिले इकडं धरणामध्ये होतं खाली, आता धरण झाल्यामुळं गाव वरती गेलंय. आणि तिकडे पुढं अजून एक गाव होतं मेघोली नावाचं, ते गाव तिथं वरती आहे. आपण वरती आलोय. हे पाहू शकता, हे मोठं वडाचं झाड आहे, खूप जुनं आहे. इथं पप्पा आणि दादा चूल बनवतात. ते देवासाठी नैवेद्य शिजवायचं आपल्याला, गुळाभाताचा निवद. पाहू शकता आपली चूल पेटली आहे. आता पप्पा इथं तांदूळ धुवायला लागलेत निवद शिजवण्यासाठी. तर आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये. तर सभा मंडपाचं काम चालू आहे. मंदिराचे एंट्रन्स आलोय मंदिरात. होऊ शकता नंदी महाराज. तर आता आपलं देवदर्शन करून झालंय. तर आता आपण निघालोय घरी. भेटूयात घरी गेल्यावर. तर आपण आता आलोय घरी. मला आशा आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.